नमस्कार मित्रांनो, सावली होईन सुखाची या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. रेवती सोहाला दुधामध्ये लिंबू टाकायला सांगते आणि सोहा रेवतीचं ऐकून दुधामध्ये लिंबू टाकते आणि चंदूला सांगते की गौरीला दूध घेऊन जा. चंदू गौरीकडे दूध घेऊन जातो. गौरी दूध गरम आहे म्हणून तसंच ठेवून देते. रुद्र येतो आणि मी त्या देवीची पूजा करण्यापेक्षा तुमची पूजा करतो म्हणून रुद्र बिट्टीला बसवतो आणि दूध, फुलं, हळदी, कुंकू वाहून पाया पडतो. तर बिट्टी आशीर्वाद देते. आशीर्वाद आशीर्वाद सुखी राहा. रुद्र गौरी खूप हसतात. तर सोहा चंदूला विचारते, चंदू काका दिलं का दूध? तर चंदू हो बोलतो. सोहाला खूप आनंद होतो. घटस्थापनेची पूजा करायची असते. तिथे गौरी, रुद्र, बिट्टी पूजेची तयारी करत असतात. अचानक गौरीच्या पोटात दुखायला लागतं. आई ग म्हणते आणि तिच्या हातातलं ते पूजेचं मडकं खाली पडतं आणि फुटतं. तर रुद्र तिला धरतो पडते म्हणून. ती म्हणते माझ्या पोटात खूपच दुखायला लागले, सहनच होत नाही. रुद्र घाबरतो आणि बापरे म्हणतो. तर रेवती हे बघते आणि तिला खूप आनंद होतो. तर पुढील भागात रेवती हे नाटक रुद्र आणि देविकांनी पूजा करावी म्हणून आणि गौरीच्या मनात संशय यावा म्हणून तर केलं नसेल, आणि हे खरंच रेवतीच्या मनासारखं होईल का? आणि गौरीने तर दूध पिलेलंच नाही, कारण गरम आहे म्हणून तसंच ठेवलं होतं. परत गौरी व्यवस्थित होईल का? आणि रेवतीचा हा प्लॅन नक्की फेल होणार. पूजेला रुद्र गौरीच बसणार. धन्यवाद.